सुपरस्टार भरत जाधव आणि सुपरहिट दिग्दर्शक महेश मांजरेकर हे पहिल्यांदा रंगभूमीवरती एकत्र काम करताना दिसणार आहेत। शंकर जयकिशन या नव्या मराठी नाटकामध्ये प्रेक्षकांना भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची एकत्रित पर्वणी अनुभवता येणार आहे। विशेष म्हणजे या नाटकातून भरत जाधव यांनी मराठी रंगभूमीवरती पदार्पण केलं आहे। त्या ऑल द बेस्ट या नाटकाचे महेश मांजरेकर हे निर्माते होते आणि त्यानंतर आता अनेक वर्षांनी शंकर जयकिशन या नाटकामध्ये या दोघांना एकत्रित काम करण्याची संधी मिळाली आहे। या निमित्तानं भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्याशी पुढारी न्यूजनं एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। आपण बघूया। अनेक कॉम्बिनेशन्स आपण बघतो ज्यांना आपल्याला एकदा तरी एकत्र काम करताना पाहायचं असतं। त्यांनी निर्माता आणि कलाकार म्हणून काम केलंय, त्यांनी अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलंय, पण आता हे दोघेही रंगभूमीवर एकत्र काम करतायत आणि हे कॉम्बिनेशन्स वेगळे। कॉम्बिनेशन म्हणजेच भरत सर, महेश सर, शंकर जयकिशन आणि ह्या सगळ्या नॉस्टॅल्जियामध्ये हे नाटक तुम्ही रंगभूमीवर आणताय। किती आनंद। पहिला प्रश्न आहे की दोघांना एकत्र काम करतानाचा आनंद किती मोठा आहे? मला जे भरतने विचारलं ते आय जम्प्ड ऑन इट, म्हणजे एक ऑपॉर्च्युनिटी एक स्टेज करू, कारण ना खऱ्या अर्थानं मी दोन नटांना खूप मानतो, कारण त्यांनी स्टेजशी खूपच प्रामाणिक राहिलेत। भरत आणि प्रशांत दामले यांचं स्टेज आज जे मराठी आहे त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा दोघांचा आहे। कन्सिस्टंटली थिएटर करणं, मला थिएटर करायचं खूप वर्षापासून चालू होतं डोक्यात, पण ना एकतर तसं नाटक मिळणं आणि वेळ मिळणं। आता अनायासे काय झालं की मी थोडा वेळ ठेवलेला, मला नाटक करायचं होतं म्हणून एका नाटकाचं बोलणं पण होत होतं। काही कारणामुळे ते असं कॉम्बिनेशन होत नव्हतं आणि भरतने विचारलं तर आय जस्ट जम्प्ड ऑन द ऑपॉर्च्युनिटी। तर हे खूप ॲडव्हान्टेज झाला मला, कारण नाटक करायचं म्हटल्यावर तुम्ही भले किती एक्सपिरियन्स असेल ना तर एक डिरेक्टर पाहिजे जो तुम्हाला कंट्रोल करेल, म्हणजे ते नाटक कंट्रोल करेल। आणि त्या सूरजचं विजन खूप छान आहे, म्हणजे त्याला एक्झॅक्टली माहिती आहे त्याला काय हवं आहे, त्यामुळे ते करायला अजून गंमत येते आणि मजा येते भरत बरोबर काम करायला। हा आनंद वेगळा, कारण तुम्ही म्हणता इकडे महेश मांजरेकर सर अचालाच हवे होते आणि सर आहेत सोबत। नाही, त्यांचं मोठेपणा की त्यांनी पटकन हो म्हटलं। जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला खरंच का कोण असतं की ना तो ऑरा एकंदरीत ती व्यक्ती अशी दिसत नव्हती कोण। आणि दोघांनाही म्हटलं तिथे की अरे ते जर महेश सर हो म्हणाले ना तर मस्त, तर त्यांनाही शॉकिंग होतं, अरे पण ते करतील काम। म्हटलं अरे विचारायला काय हरकत आहे, फार परत नाही म्हटलं, म्हटलं पण विचारून तर बघूया म्हटलं, कारण मला दुसरं कोण खरंच दिसत नव्हतं ऍक्च्युअल। आणि मी सरांच्या कानावर त्यांचा प्रामाणिकपणा आहे खूप, किंवा त्यांनी ना पटकन हो म्हटलं, पण म्हटलं एकदा वाचून घ्या। आणि वाचल्यानंतर पण नंतर मी फोनवर बोललो, त्या ऍक्च्युअल हो म्हणण्यातच आनंद आहे खूप। आपल्या करिअरला खऱ्या अर्थाने ऑल द बेस्ट त्यांनी दिला असेल मला, आणि तिथून करिअरला सुरुवात झाली असेल। आणि आज त्याच व्यक्तीबरोबर काम करण्यात वेगळाच आनंद आहे, जे शब्दात तर काहीच सांगू शकत नाही। त्यांच्या हो म्हणण्यातच खूप आनंद होता। म्हणजे माझी पर्सनॅलिटी जी आहे, म्हणजे मला जे लोक ओळखतात त्या टाईपचा रोल असताना तर मी कदाचित नाही म्हणालो असते रोल। हा मी नाहीच आहे, हा कॅरेक्टर मी आहे तसा नाहीच आहे, त्यामुळे ते चॅलेंज मोठं होतं की आय हॅव टू मी असा रोल करायला पाहिजे जो मी करतोय, जो मी नाही आहे। दॅट वॉज द बिगर चॅलेंज। नाही तर आपल्या पर्सनॅलिटीला शोभणारा एखादा रोल मिळतो ते ठीक आहे, होऊन जातं, पण हा मी तसा नाहीच आहे आणि त्यामुळे ती करायला जास्त गंमत येते आणि ते गिव्ह अँड टेक, ते पण एक खूप गरजेचं असतं। मला खूपदा आवडलं की तुमच्या एंट्रीला आता तुम्ही गाणं देखील ते एक गायलात आणि त्याचं अरे हे शंकर जयकिशन लक्ष्मीकांत प्यारेलाच आहे, तेव्हाच नाव असं होतं का डोक्यात की हा पंच टाकण्यात आलाय? नाही, काय झालं, जर टायटल शंकर जयकिशन ठेवलं ना मी, त्याच्यामुळे ना आपण म्हणतो ना सोने पे सुहागा, नाटक चांगलंच आहे, पण त्याच्यामुळे ना त्याला एक वेगळं जवळजवळ ते आता काय म्हणतात त्याला सेमी म्युझिकल झालेलं आहे आणि मजा येते। बरं आता मी तो काळ आमचा काळ आहे रे, शंकर जयकिशन बरोबर आम्ही गाणी ऐकत मोठे झालो, त्यामुळे तो एक नॉस्टॅल्जिया ना तो। आता हे नाव ऐकल्यानंतर काय काय नाटकाच्या आपल्या पूर्ण सर्किटमध्ये चर्चा खूप मोठी झाली की हे म्युझिकल आहे, हे काय आहे? नावावरनं मला बऱ्याच लोकांनी फोन करून सांगितलं की हे नाव खूप कॅची आहे, खूप कॅची। आणि ऑर्केस्ट्रा असं कोण बोललं नाही मला, कारण सरळ दिसतं की नाटकातले आहेत आणि नाटकच असणार आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की मैत्रीवरच आहे का, याच्यावर आहे का, अफाट प्रश्न येतात, पण टायटल आवडतं एवढं खरं। आणि जसं बघायची सर्व की मी जे बाहेर करतो तेच वेगळं, तुला आता पोस्टरमध्ये कळेल त्यांचा खट्याळपणा त्यांच्या डोळ्यात दिसतोय बघ, तो पोस्टरचा जो खट्याळपणा आहे ना तो ते कॅरेक्टर आहे। महाराष्ट्रात तर महाराष्ट्र गाजवत होता, हैदराबाद तिकडे गाजूया आता काय
नाही रिहर्सल्स नाटक आहे शेवटी, नाटकाचे रिहर्सल्स होणं महत्वाचं आहे. उलट त्यांचं प्रच कौतुक करतोय मी. आम्ही तिथे जाण्याचं कौतुक नाही आहे, कौतुक त्यांचं आहे की ते शूटिंग सांभाळून रिहर्सल करणार आहेत. त्यामुळे इथे काय तिथे काय रिहर्सल्स होणं महत्वाचं, शेवटी नाटक आहे. खूप खूप धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं ही पर्वणी आहे लोकांना, ती पर्वणी तुम्हाला पण स्टेजवर मिळवण्याची अपेक्षा. थँक्यू सो मच.